आणि आता पाहूयात सविस्तर मुलुक महाराष्ट्र। विधान भवनामध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं तैलचित्र लावण्यात येणार आहे। उद्या बाळासाहेबांच्या जयंती दिनी या तैलचित्राचं अनावरण करण्यात येणार आहे आणि या कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकत्र येणार का याकडे साऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे। तर या कार्यक्रमासाठी उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आलंय, मात्र हे निमंत्रण स्वीकारत उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार का याची उत्सुकता लागलेली आहे। आणि जे ह्याचं अनावरण करणार आहेत मग ते घटनाबाह्य मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील किंवा कोणी असेल, जे अनावरण करणार आहेत माझे आजोबा देखील काय विचार करत असतील की काय गद्दार लोक माझ्या तैलचित्राचं अनावरण करतात। तो राजकीय कार्यक्रम आहे, त्याच्यावरती न बोललेलं बरं। तो राजकीय कार्यक्रम आहे। जे स्वतःला आम्ही मोदींचे लोक म्हणतात, त्या मोदींच्या लोकांनी त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी तो कार्यक्रम लावला। पण ठीक आहे, शिवसेना प्रमुखांचं तैलचित्र आहे, त्याच्यामुळे ते त्याच्याविषयी टीका टिप्पणी करणं बरोबर। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या दिवशी राज्यामध्ये नवीन राजकीय समीकरण अस्तित्वात येण्याची शक्यता आहे। सोमवारी शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येणार असल्याची घोषणा होणार आहे, अशी माहिती खुद्द प्रकाश आंबेडकर आणि सुभाष देसाईंनी देखील दिलेली। आंबेडकर ठाकरे युतीची सोमवारी घोषणा। आंबेडकरांना हवी महाविकास आघाडी सोबत युती। महाविकास आघाडीत वंचित आघाडी सामील होणार। दोन्हीच्या संदर्भात सेनेमधला निकाल होईल की आता आपण ही तरी घोषणा करू आणि मग पुढे जाऊ। त्या दिवशी ती घोषणा होईल। उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि प्रकाश आंबेडकरांच्या वंचितच्या आघाडीची घोषणा होणार आहे। उद्धव ठाकरे या नव्या युतीची घोषणा करणार आहेत। नव्या युतीसाठी शिवसेनाही तेवढीच उत्सुक आहे। मला वाटतं शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि आपण बघत असाल जे आता महाराष्ट्रात ज्या काही घडामोडी होत आहेत त्याच्यातून जेवढी ताकद वाढवता येईल महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्राचा आवाज बुलंद करण्यासाठी, सगळ्या समाजाने एकत्र आणण्यासाठी हे महत्त्वाचं ठरेल। पण प्रकाश आंबेडकरांच्या मनात आणखी काहीतरी वेगळं आहे। ठाकरेंच्या पक्षाचा मित्रपक्ष अशी वंचितची ओळख न होता काँग्रेस आणि राष्ट्रवादीशीही वंचितची आघाडी व्हावी असं प्रकाश आंबेडकरांना वाटतंय। सोमवारी या नव्या युतीची घोषणा व्हावी असं आंबेडकरांना वाटतंय। आम्ही त्यांना असं म्हटलंय की तुम्ही काँग्रेसला घेऊन या, त्यांचंही आम्ही स्वागत करू, राष्ट्रवादीला घेऊन या, त्यांचंही आम्ही स्वागत करू। ज्या दिवशी त्यांचा निकाल होईल, म्हणजे दोन्हीच्या संदर्भात सेनेमधला निकाल होईल की आता आपण ही तरी घोषणा करू आणि मग पुढे जाऊ, त्या दिवशी ती घोषणा होईल। राष्ट्रवादी काँग्रेस मात्र थोडी सावध आहे। वंचितला सोबत घेण्यासाठी राष्ट्रवादी उत्सुक आहे, पण वंचित कुणाशी तरी छुपी युती करेल अशी राष्ट्रवादीच्या मनात भीती आहे। हा भारत सुरक्षित ठेवण्याकरता जे जे राजकीय पक्ष एकत्रित येतील त्यांचं आम्ही स्वागत करतो। फक्त आमची इच्छा किंवा अपेक्षा एवढीच राहील की निवडणुकीच्या वेळेस कुणी पडद्याच्या मागे हात मिळवणी करू नये। येणाऱ्या काळामध्ये निश्चित माननीय बाळासाहेबजी आंबेडकर साहेबांच्या भूमिकेचं योग्य ते पातळीवर, पक्ष पातळीवर निर्णय घेतला जाईल, पण तो घेण्याचा सर्वोच्च अधिकार हा आदरणीय पवार साहेबांचा आहे। महाविकास आघाडीला प्रकाश आंबेडकर हवेत, पण त्यांच्यावर काँग्रेस राष्ट्रवादीचा विश्वास नाही। आंबेडकर कधीही काहीही करू शकतात असं काँग्रेस राष्ट्रवादीला वाटतं। त्यामुळे बीएमसी निवडणुकीसाठी वंचितशी सेनेची युती झाल्यानंतर त्याचे राजकीय रिझल्ट कसे येतात, आंबेडकर ठाकरेंसोबत किती जुळवून घेतात, यावरच आंबेडकरांच्या महाविकास आघाडीतल्या समावेशाचा फैसला अवलंबून आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। शिवसेनेचा बाले किल्ला अशी कोकणची ओळख आहे, मात्र शिवसेनेमध्ये दोन गट पडल्यानंतर ठाकरे गटापुढे मोठं आव्हान निर्माण झालेलं आहे। ठाकरेंची साथ सोडून अनेक आमदार बाळासाहेबांची शिवसेना पक्षात गेल्यानं ठाकरेंच्या पक्षाकडून नव्यानं पक्षबांधणी सुरू आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून ठाकरेंच्या पक्षाकडून दापोली, मंडणगड आणि रत्नागिरी मतदारसंघावरती लक्ष देण्यास सुरुवात केलेली आहे। त्यातच ठाकरेंच्या पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी रत्नागिरीतून निवडणूक लढणार असल्याचं सांगत उद्योग मंत्री उदय सामंत यांना आव्हान दिलंय। उद्धव ठाकरेंनी आदेश दिल्यास रत्नागिरीमधून निवडणूक लढणार असल्याचं जाधवांनी म्हटलं, तर भास्कर जाधवांनी आव्हान दिल्यानंतर सामंतांनीही प्रति आव्हान दिलेलं आहे। पक्षानं आदेश दिल्यास गुहागर मतदारसंघातून निवडणूक लढेन असं सामंतांनी म्हटलंय।
माझा मतदारसंघ अतिशय चांगला आहे, पॉवरफुल आहे. पण जर उद्धव साहेबांना असं वाटलं की काही लोकांनी जर अशा पद्धतीने आपला विश्वासघात केलाय आणि त्यांना जर त्यांच्या समोर जर लढण्याकरता भास्कर जाधवच योग्य आहे असं जर उद्धव साहेबांना वाटलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही यशा अपयशाचे बऱ्या वाईटाची चिंता करू नका, या ठिकाणी तुम्ही लढा आणि काही लोकांना धडा शिकवा असं जर सांगितलं तर ते सांगतील त्या मतदारसंघामधून मी निवडणूक लढवेन. मी लढणारा माणूस आहे, मी पाठीमागे हात घेणारा माणूस नाही आणि जो कोणी समोर येईल त्याला निश्चितपणे देमाय धरणी ठाय केल्याशिवाय राहणार नाही. त्यांचं रत्नागिरी मतदारसंघामध्ये स्वागत आहे आणि माझ्या पक्ष नेतृत्वानं मला गुहागरला लढायची संधी दिली. तिथं देखील मी लढू शकतो आणि जिंकू शकतो. तर एकंदरीतच लढण्यासंदर्भामध्ये ज्यावेळेला दोन्ही नेत्यांनी वक्तव्य केलेली आहेत तर ते लढाईसाठी तयार असल्याचं सांगताना दिसतात. तर दुसरीकडे मुंबईमध्ये पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीमध्ये झालेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये नव्या चर्चांना उधाण आलं. राज्यामधील डबल इंजिन सरकार हे 6 महिन्यांपासून वेगानं धावतंय. याच डबल इंजिन सरकारला आता तिसरं इंजिनही जोडू असं विधान केलेलं होतं आणि त्यामुळे आता हे तिसरं इंजिन कोणत्या पक्षाचं जोडलं जाणार आहे अशी देखील चर्चा सुरू झाली आहे. डबल इंजिन सरकारमध्ये तिसरं इंजिन कुणाचं? मोदींचाही तिसऱ्याच्या समावेशाला ग्रीन सिग्नल. मनसे की राष्ट्रवादीचं घड्याळ महायुतीच्या मनगटाला? बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपचं सरकार राज्यात सत्तेत आहे. केंद्रात मोदी सरकार आणि राज्यात शिंदे फडणवीस सरकार असं डबल इंजिनचं सरकार गेल्या 6 महिन्यांपासून विकासाच्या वाटेवरती सुसाट सुटलंय. मोदींच्या मुंबईतल्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी डबल इंजिनच्या सरकारला तिसरं इंजिनही जोडू असं जाहीर संकेत दिले. येणाऱ्या काही दिवसामध्ये महापालिकेच्या निवडणुका पण होतील, तेव्हा विकासाचं हे डबल इंजिन ट्रिपल इंजिन मध्ये त्याचं रूपांतर होईल एवढंच मी या प्रसंगी सांगतो. मोदीजी, आदरणीय प्रधानमंत्री जी, आपका आशीर्वाद हमारे साथ रहा है. ही आशीर्वाद तो मुंबई विकास की रफ्तार गति शक्ति जैसी तेज होगी. आता पंतप्रधान मोदींसमोर शिंदे तिसऱ्या इंजिनबद्दल बोलले म्हणजे महायुतीतला तिसरा संभाव्य खेळाडू कोण याची कल्पना मोदींना असणारच आहे. आता हा तिसरा खेळाडू मनसे आहे की अजून कोण याबाबत उत्सुकता आहे. आता इंजिनवाले राज ठाकरे BKCच्या सभेला नव्हते किंवा त्यांचा उल्लेखही त्या सभेत झाला नाही. त्यामुळे तिसरा खेळाडू धक्का तंत्रानं महायुतीमध्ये सामील होणार का याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यात एकनाथ शिंदेंनी पुण्याच्या कार्यक्रमात पवारांचे गोडवे गायले आहेत. यामुळे महायुतीतल्या तिसऱ्या खेळाडूबाबत उत्सुकता वाढली आहे. 2014 पासून महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही घडू शकतं हे सगळ्यांनीच अनुभवलंय. त्यामुळे येत्या काळात महायुतीत एखादा आश्चर्यचकित करणारा घटक पक्ष सामील होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. सांगलीच्या तासगावमध्ये दिवंगत RR पाटील आणि खासदार संजय काका पाटील यांच्यामधील राजकीय संघर्ष साऱ्यांनीच पाहिला. आता ज्युनियर पाटलांमध्ये देखील सुरू झालेल्या जुगलबंदीनं पुन्हा एकदा नव्या संघर्षाची नांदी पाहायला मिळते. RR पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील आणि खासदार संजय पाटील यांचे पुत्र प्रभाकर पाटील यांच्यामध्ये हा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी नागज इथल्या एका कार्यक्रमामध्ये प्रभाकर पाटील यांनी जोरदार भाषण केलं. गुंडगिरी करणाऱ्या विरोधकांना घरातून बाहेर पडून देणार नाही असा इशारा प्रभाकर पाटील यांनी दिलेला होता. आणि यानंतर मनेराजुरी इथे झालेल्या एका कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील यांनी प्रभाकर पाटील यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. कुणी घराबाहेर पडू देणार नाही असं म्हणत असेल तर आम्ही देखील बांगड्या भरल्या नाहीयेत असं रोहित पाटलांनी म्हटलंय. या दोन्ही युवा नेत्यांची भाषणं सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली. दोन्ही नेत्यांच्या समर्थकांनी मैं हूं डॉनचं गाणं लावून भाषणाचे व्हिडिओ देखील व्हायरल केले. कुणीतरी दमदाटी करते, कुणीतरी त्या ठिकाणी माझं नाव घेऊन घराच्या बाहेर पडून देणार नाही अशा भूमिका स्वीकारते. मी त्या लोकांना सांगू इच्छितो की ज्या गावच्या बोरी असतात त्याच गावच्या बावणी सुद्धा असतात. आम्ही सुद्धा बांगड्या घातलेल्या नाहीयेत.
भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं. अपेक्षित असतं तिथे अनपेक्षित घडतं, हाच त्यांचा मास्टर स्ट्रोक आहे असं विधान भाजपचे खासदार सुजय विखे यांनी केलेलं आहे. नाशिक पदवीधर निवडणुकी संदर्भात लवकरच तुम्हाला कळेल असं सूचक वक्तव्य सुजय विखे यांनी केलंय. हेच वैशिष्ट्य भारतीय जनता पार्टीचं आहे. आमचे नेते उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं वैशिष्ट्य आहे की नेमकी काय होतं आहे किंवा कधी काय करतील हे कधी कोणी सांगू शकत नाही. आपण याचं उदाहरण विधान परिषदेच्या निवडणुकीला पाहिलं आहे, राज्यसभेच्या निवडणुकीला पाहिलं आहे की अपेक्षित वेगळं आहे आणि घडतं अनपेक्षित. तर हे वैशिष्ट्य फडणवीस साहेबांचं आहे. हे पण त्यांचा मास्टर स्ट्रोक आहे. लवकरच तुम्हाला याचं सगळं कळेल की याच्यामागे काय राजकारण आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचाराला वेग आलेला आहे. अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील मतदारांच्या गाठी भेटी घेण्यामध्ये व्यस्त आहेत. काम करताना आम्ही कुठलाही पक्षीय भेदाभेद पाळलेला नाही आणि त्यामुळे जी माणसं आम्ही मनानं जोडलेली आहेत त्या माणसांना पक्षीय कारवाईनं कुठलाही फरक पडणार नाही अशी प्रतिक्रिया अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी दिली आहे. तर महाविकास आघाडीचे सर्व नेते मंडळी आपल्या सोबत असल्याचं महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांनी सांगितलंय. आम्ही आजपर्यंत कधीही पक्षीय भेदाभेद किंवा कुठल्याही पद्धतीचा भेदाभेद कोणाशी वागताना त्यांचे कामं करताना कधी केलेला नाही आणि जे माणसं आमच्याशी मनाने जुडलेले आहेत त्या माणसांना कुठलीही कारवाई केली किंवा कुठलंही काही झालं तरी त्यांनी काय फरक पडणार आहे. माझा महाविकास आघाडीच्या नेत्यांवर विश्वास आहे म्हणून महाविकास आघाडीचे सगळे नेते मंडळी ही माझ्याच बरोबर आहे. ते कोणी काय म्हणावं त्याच्याकडे कशाला. मी माझं कर्तव्य करत असते कारण की जनता आहे. मी माझी अशी निघाली, तुम्ही बघितलं. कोणी काय कशा प्रतिक्रिया दिल्या तुम्ही बघितलेल्या आहेत. मी काम करणारी म्हणून पुढे आलेली आहे. महाविकास आघाडीचे आहे. पंकजा मुंडे यांच्या बदनामीसाठी बीडमध्ये एक टीम कार्यरत असल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय. विरोधकांचं हे षडयंत्र असल्याचा आरोप बावनकुळेंनी केलाय. पंकजा यांच्याबद्दल सातत्यानं जाणीवपूर्वक संदिग्धता निर्माण करण्याचं काम सुरू असल्याचंही बावनकुळेंनी म्हटलं. तसंच व्हायरल व्हिडिओ प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली आहे. बीड जिल्ह्यामध्ये एक टीम अशी तयार आहे जे विरोधी पक्षांनी तयार केलेली आहे की पंकजाताईच्या नेतृत्वाला प्रश्नचिन्ह लावणे, त्यांना त्याच्यातून रॉंग साईडला आणणे आणि भाजपच्या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांना बदनाम करण्याचा भाजपसमोर प्रयत्न करणे, असा एक टीम आहे. त्यातला हा एक कल्प्रिट लोक आहे, त्याला मी पकडला आहे. आणि मी पुन्हा सांगतो की पंकजाताईंना खरं तर भारतीय जनता पार्टी त्याच्या रक्तामध्ये आहे, त्यांच्या ब्लडमध्ये आहे. कालही माझ्या बीडच्या दौऱ्यात त्यांनी संपूर्ण बीडमध्ये कार्यकर्त्यांना अत्यंत ऊर्जा दिली. त्यामुळे विरोधकांना जो त्यांच्याबद्दल षडयंत्र केलं आहे ते षडयंत्र सक्सेस होणार नाही. एकनाथ शिंदेंच्या खेळीनं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची अक्षरशः वाताहत सुरू आहे. आधी पक्ष, नंतर पक्षचिन्ह आणि उद्धव ठाकरेंचं पक्षप्रमुख पदही धोक्यात आलेलं आहे. मात्र आता खासदार संजय राऊतांना राहुल गांधींच्या पंतप्रधान पदाची स्वप्न पडू लागलेली आहेत. कारण नुकतंच जम्मू काश्मीरमध्ये राहुल गांधींसोबत भारत जोडो यात्रेमध्ये चालून आलेल्या राऊतांना तर राहुल गांधी पंतप्रधान होतील असा विश्वास वाटू लागलाय. तर राऊतांच्या या वक्तव्यानंतर मात्र सत्ताधाऱ्यांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय. मला प्रश्न विचारला, जम्मूत राहुल गांधी प्रधानमंत्री होऊ शकतात का? मी म्हटलं लोकशाही आहे, लोकांनी ठरवलं तर कोणी पंतप्रधान होऊ शकते. राहुल गांधीच कशाला? लोकांची इच्छा आहे, लोक ठरवतील. संजय राऊत आधी म्हणत होते की उद्धव ठाकरे 2024ला पंतप्रधान होतील. आता बहुतेक त्यांनीही स्वीकारलंय की याची सुतराम शक्यता सोडा, उद्धव ठाकरे उभे राहिले तर आमदार होतील की नाही यावरही शंका आहे. आता याच राऊतांना आता स्वप्न पडायला लागलीत की राहुल गांधी पंतप्रधान होणार. आता हे दिवसाचं स्वप्न आहे का रात्रीचं स्वप्न आहे का उद्धव ठाकरेंवर विश्वास उडालाय हे त्यांना अप्रत्यक्षपणे सुचवायचंय. जेवढं राहुल गांधी भारत जोडो यात्रा करतील तेवढ्या जोरात काँग्रेस छोडो यात्रा पण सुरू होईल. तर ही यात्रा भारत जोडो नसून काँग्रेस छोडो यात्रा आहे. लोकांनी त्यांच्यावर कुठलाही विश्वास या देशाच्या नागरिकांना नाही आणि याची पुनरावृत्ती वारंवार आपल्याला होताना पाहायला मिळेल.
पुण्यामध्ये आज विविध हिंदुत्ववादी संघटनांनी जन आक्रोश मोर्चा काढलेला होता. तर या मोर्चामध्ये झळकावण्यात आलेले होय धर्मवीरचं हे बॅनर लक्षवेधी ठरले आहेत. आणि या हिंदू जन आक्रोश मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येनं पुणेकरांसह हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्तेही सहभागी झाले. यासोबत भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ, आमदार शिवेंद्रराजे भोसले, तेलंगणाचे आमदार राजा सिंग ठाकूर आणि धनंजय देसाई सहभागी झाले होते. दरम्यान छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीरच होते असं म्हणत आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर निशाणा साधलाय. इथं आपल्याला जे लहानपणापासून शिकवले, आज संभाजी महाराज म्हटलं की धर्मवीर हा शब्द आपल्या तोंडातनं आपोआप बाहेर पडतो. त्याला काही कुणाला मागणं शिवाई करायला लागत नाही. पण आज असं असताना सुद्धा त्याच्यावरनं पण काहीतरी राजकारण केलं जातंय, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचं राजकारण होतंय, ही फार दुर्दैवाची गोष्ट आहे असं माझं तर स्पष्ट मत आहे. औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांच्या परमपुण्य आत्म्याला जेवढ्या यातना दिल्या नसतील, तेवढ्या या नीच दुष्ट शब्दांनी त्यांना यातना झाल्या असतील. छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते. कदाचित तुम्ही पवार नसू शकाल, पण छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीरच होते. अन्नीसचे श्याम मानव यांच्या आणि बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र शास्त्रींमध्ये सुरू असलेल्या वादावरती आता भाजप आमदार राम कदम यांनी मोठं विधान केलेलं आहे. आम्ही अंधश्रद्धेचं समर्थन करत नाही, मात्र 4 वेद, 18 पुराणं, उपनिषद, महाकाव्य आणि हिंदू धर्माचे विधिविधान हे स्वतःच एक सखोल शास्त्र आहे. तुमच्या साधनेचे सामर्थ्य आणि अष्टांग योगातून तुम्हाला मिळणारा परमदिव्य दृष्टीचा अनुभव, या गोष्टी तुम्ही काँग्रेसचे असल्यानं तुमच्या गळ्याखाली उतरणार नाहीत, अशी प्रतिक्रिया राम कदम यांनी दिली आहे. ये वही श्याम मानव जी है जो हमारे सनातन साधु संतों के बारे में बोलकर सीधे पहुंचे राहुल गांधी की भारत जोड़ो यात्रा में. ये सोची समझी साजिश के तहत हमारे हिंदू धर्म के साधु संतों को बदनाम करने का कांग्रेस स्पॉन्सर्ड षड्यंत्र है. नांदेड जिल्ह्यामधील शेल्हाळी गावामध्ये रेड्यांच्या टकरीवरून माणसांच्या 2 गटात जोरदार हाणामारी झाली. रेड्यांच्या टकरींना बंदी असताना महाकालीच्या यात्रेमध्ये टकरी घेण्यात आल्या आणि त्यातून हाणामारी झालेली आहे. तर मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल देखील झालाय. अमरावतीमध्ये पुन्हा एकदा बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. प्रसिद्ध बहिरम यात्रेमधील 3 दिवसीय जंगी शंकरपटाला सुरुवात झाली. जिल्ह्यामधील श्री क्षेत्र बहिरम इथं जानेवारी महिन्यात बहिरम बाबाची यात्रा भरते आणि या यात्रेमध्ये पूर्वी रात्रभर तमाशा आणि नाचगाणं चालायचं. यावर आमदार बच्चू कडू यांनी बंदी घालत या यात्रेत विविध सामाजिक कार्यक्रम सुरू केले. यातीलच एक कार्यक्रम म्हणजे शेतकऱ्यांच्या आवडीचा खेळ शंकरपट. 2004 पासून शंकरपटाची परंपरा कायम ठेवत बहिरम यात्रेमध्ये कोरोनाच्या 2 वर्षांनंतर यंदा 3 दिवसीय शंकरपटाचं आयोजन करण्यात आलंय. याचं उद्घाटन आज आमदार राजकुमार पटेल यांनी केलं. तर या होत्या संपूर्ण दिवसभरामध्ये महाराष्ट्रात घडलेल्या आतापर्यंतच्या अतिशय महत्त्वाच्या घडामोडी, ज्यांचा आढावा आपण मुलुक महाराष्ट्राच्या माध्यमातून घेतला. आजच्या मुलुक महाराष्ट्रामध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत. शिक्षक मत